मी खूप दिवसांपासून एनमॅकमधल्या सेकंड नेचर एक्झिबिशनबद्दल ऐकलं होतं आणि फायनली मला ते एक्सपिरियन्स करायचा चान्स मिळाला. एंट्री करताच एक गोष्ट माझ्या लक्षात आली, इथे प्रत्येक रूममध्ये काहीतरी नवीन सरप्राईज होतं. सुरुवातीला मला नायट्रोजन बबल इन्स्टॉलेशन दिसलं. दुरून बघितलं तर फक्त बबल्स वाटत होते, पण जसं मी त्यांना टच केलं तसं सगळं एक्सपिरियन्स वेगळा निघाला. तिथे सगळे लोक लहान मुलांसारखे बबल्स फोडण्यात बिझी होते आणि ऑनेस्टली मी पण. त्यानंतर आम्ही इन्फिनिटी रूममध्ये गेलो. आत पाहून एक सेकंडसाठी असं वाटलं की रूमला एंडच नाही आहे. मिरर रिफ्लेक्शन आणि लायटिंगमुळे सगळा स्पेस खूप युनिक दिसत होता. एक इंटरेस्टिंग कॉर्नर होता जिथे तुमचं स्केच पोर्ट्रेट प्रिंट होतं. खूपच सुंदर असं होतं ते. एक इंटरेस्टिंग कॉर्नर होता जिथे तुमचं स्केच पोर्ट्रेट प्रिंट होतं. पर्सनल पोर्ट्रेट असं. मला खरंच एक्सपेक्टेशन्स नव्हती की इतकं सुंदर आर्टिस्टिक पोर्ट्रेट तयार होईल. तो मोमेंट खूप स्पेशल वाटला. पुढे पुढे जाताना प्रत्येक इन्स्टॉलेशन वेगळी होती. काही मिरर आर्ट, काही ऑप्टिकल इल्युजन, काही कलरफुल इन्स्टॉलेशन आणि प्रत्येक ठिकाणी थांबून फक्त ऑब्झर्व करावंसं वाटत होतं. मला पर्सनली सनफ्लॉवर आर्टवर्क खूप आवडलं. त्यांचे कलर्स आणि डिटेलिंग खरंच खूप पीसफुल वाटत होते. पण जर मला विचारलं की या एक्झिबिशनचं हायलाईट काय होतं, तर विदाऊट एनी डाऊट नायट्रोजन बबल इन्स्टॉलेशन. लोकांची एक्साइटमेंट बघण्यासारखी होती. कोणी व्हिडिओ शूट करत होतं, कोणी बबल फोडत होतं, तर कोणी फक्त हसत एन्जॉय करत होतं. मला असं वाटलं की काही वेळासाठी सगळे लोक फोन विसरून तो मुमेंट एन्जॉय करत होते. त्यानंतर एक शॅडो इन्स्टॉलेशन होता. लायटिंगमुळे तुमची शॅडो कम्प्लिटली वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत होती. छोटा इन्स्टॉलेशन होता पण खूप इंटरेस्टिंग वाटला. एक्झिबिशनच्या एंडला खूप मस्त मस्त होतं. एक्झिटला आम्हाला एक आर्टवर्क चूज करायची अपॉर्च्युनिटी मिळाली. मला एक बर्ड इलस्ट्रेशन खूप आवडला आणि मी तेच प्रिंट घेऊन आले. कधी कधी प्लेसेस फक्त फोटो काढण्यासाठी नसतात बरं काय, तर काही वेळा शांतपणे ऑब्झर्व करायला आणि एक्सपिरियन्स घ्यायला असतात. माझ्यासाठी एनमॅकमधला सेकंड नेचर हा एक्सपिरियन्स खूप भारी, म्हणजे खरंच खूप इंटरेस्टिंग होता. त्याच्यामध्ये ते जे लाईट आणि नायट्रोजन बबलवालं होतं त्यासाठीच अर्ध्याहून जास्त क्राऊड तर तिथे जात होता. प्लस जेव्हा ते बर्डवाली जी स्टोरी टेलिंग होती ते खरंच खूप इंटरेस्टिंग होतं, कारण की सगळे लास्टपर्यंत थांबले आणि ती स्टोरी बघून गेले. खूप सारे आर्टवर्क होते. 500, 1000, 2000 प्लस आर्टवर्क होते आणि प्रत्येकाने न चुकता एखादं तरी आर्टवर्क आपल्यासोबत घेऊन गेले. अशी एक आठवण आपल्यासोबत असावी म्हणून. तर असा हा माझा एक्सपिरियन्स होता एनमॅकचा आणि नक्की एकदा तरी ट्राय करावं.